जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 6वा. देवशोधन नाम. समास 3. महेद्भव नाम. श्रीराम समर्थ. निर्गुण आत्मा तो निच निर्मळ, जैसे आकाश अंतराळ, घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. समर्थाने दाखवलं. दशक दाखवला तो 6वा देवशोधन. समर्थाने लिहून ठेवलं, बाबा देवाला शोधायची गरज नाही, तो असताचे असे सर्व काळ, तो अखंड चालवितो हाती धरोणी या. पण तुम्ही आम्ही कुठं यायचं ते तुम्हाला आम्हाला कळलं पाहिजे बस. म्हणजे काय बोलले तर बोलले देवाला शोधायची गरज आहे, देव आहेच आहे. म्हणून पुढे म्हटलं समाज दाखवला 30. म्हणजे 30 सरल्याशिवाय मायेमध्ये उद्भव कोण करतात. 30 समाज दाखवला 30 ती सरली पाहिजे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. आता देहबुद्धी आत्मबुद्धी करण्यासाठी काय करावं तर सदा संगती सज्जनाची धरावी. बरोबर. कारण मायेमध्ये उद्भव करणारे आहेत कोण. काय करतात मायेमध्ये उद्भव करतात. कारण कसं असतं, सद्गुरू बोलले, समर्थाने लिहून ठेवलं की मन आणि माया हे संगणमत आहे. आणि हे काय करतात, विकारांना जन्म घालतात. मन आणि माया विकार करी आणि आळ घालती ब्रह्मावरी. म्हणजे सगळे दोष आत्म्याला दाखवतात. सद्गुरू बोलले आत्म्याचं कार्य काय, जो चालवतोय त्याचं कार्य काय हे जर न कळलं आणि दाखवणारा जर नाही भेटला तर बोलतील हे सगळं देवच करतोय. जिथे काही उत्तम गुण ते माझ्या समर्थाचे लक्षणं, जिथे काही अधम ते माझे. सद्गुरू बोलले बघा, इथं जे जे उत्तम आहे ते सद्गुरूचं आहे, जे जे देवाचं आहे. जे जे सद्गुरू बोलले जे वाईट आहे ते माझ्या मायेचं, माझ्या मनाचं आहे सगळं. बघा, म्हणून सद्गुरू बोलले त्यामध्ये समर्थाने लिहून ठेवलं. समाज दाखवला 30 ती सरली पाहिजे. ती सरली पाहिजे. देहबुद्धी सरली पाहिजे आणि आत्मबुद्धी सर झाली पाहिजे. म्हणून बोले ना, देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. म्हणून त्याच्यामध्ये समर्थाने दाखवलं मायेमध्ये उद्भव करतात कोण, आणि त्यांची ओळख कोणी देणार नाही. देणारा एकच, जा संतांशी शरण, जा सद्गुरूशी शरण. बघा, अखंड त्यांनी कार्य केलं की मायेमध्ये उद्भव कोण करतात. मायेला अधोगतीला तुझ्या कोण पाठवतात त्यांची ओळख. म्हणून बोले ना, मायातीता अनंताची फक्त संत सोय सांगती. बघा, जवळच्या देवाची भेट करून देण्याचा अधिकार फक्त संत परंपरेचा. आणि मायेमध्ये उद्भव करणारे पण कोण आहेत त्यांची पण भेट करून देण्याचा अधिकार संतांचाच. बघा, यासाठी दुसरा कोणी करायची गरज नाही. बाबा महाराज कोणी नाही करणार, फक्त सद्गुरूच पाहिजे. म्हणून जा सद्गुरूशी शरण. त्यामध्ये म्हटलं निर्गुण कसं आहे, निर्गुण. सद्गुरू बोलले निर्गुण आत्मा कसा आहे, निर्गुण आहे. मग गुण कोणाला आहेत तर बोले मायेला आहेत. बघा, 3 त्रिगुण, 5 पंचभूत, 8 प्रकृती, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय काय करावं, कर्मेंद्रियांनी काय करावं याचा सगळा अधिकार तुमच्या आमच्या मनाकडे दिला. कोणाकडे दिला, सद्गुरू बोलले. मन आणि माया काय करते, विकार करते. सद्गुरू बोलले. म्हणून बोलले ना, आत्मा कसा आहे, जो चालवतोय तो कसा आहे. सद्गुरू बोलले तो निर्गुण आहे. निर्गुण. मग गुण आहेत ते मायेला. बघा, सद्गुरूले गुण कोणाला आहेत तर मायेला. म्हणून समर्थाने एका समासामध्ये लिहून ठेवलं की बोलले आत्मयाचं शरीर योगे, उद्वेग चिंता बोलले करणे लागे. शरीर योगी आत्मा जगे, हे तो प्रगटचे आहे. बघा, शरीराशिवाय आत्मा जगू शकत नाही. आत्म्याला जगण्यासाठी शरीर पाहिजे. पण हे शरीर दिलंय ते कार्याकारण दिलंय. हे काय करून जायचं हे जर नाही कळलं तर जन्माला आला हेला आणि हेला वाहतची गेला. म्हणून समर्थाने लिहून ठेवलं आत्मया असं शरीर योगे, उद्वेग चिंता करणे लागे. जे काही आहे उद्वेग, चिंता, दोष, हे ते सगळ्या गोष्टी ह्या शरीर योगी आत्म्याला कराव्या लागतात. बघा, बोले ना, मन माया विकार करते आणि आत्म्याला दोष लावतात.
म्हणून सद्गुरू बोलले उद्वेग चिंता करणे लागे, शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटचे आहे. बघा म्हणून सद्गुरू बोलले, पुढं समर्थान लिहून ठेवलं, जर देह अन्नाची खाईना, समजा देहाने अन्न खाल्लंच नाही तरी आत्मा कदापि जगेना. समर्थान लिहून ठेवलं, आत्मा जगायचा म्हणजे देहाने अन्न खाल्लं पाहिजे. बघा आत्म्याविन चेतना, चैतन्य जे देहाला जे चैतन्य आहे ते कुणामुळं, तर बोलले आत्म्याविन चेतना देहास कैशी. बघा म्हणून देहातून आत्मा निघून जातो तेव्हा तो निवाडा कळू येतो. देह हा जड पडतो कार्याकारण. बघा त्याला ऑर्डर आहे, या देहामध्ये एवढे दिवस राहायचं, दिलेली आलेली तारीख दिलेली आहे, पण जाण्याची तारीख तुम्हाला माहिती नाही, ती त्याला माहिती आहे मला कधी जायचं आहे. तो काय करतो, बऱ्याच वेळा आपल्याला सत्कर्माकडं वळवतो, पण आपण वळत नाही. कारण काय, तो बोलतो हाय अवकाश जाव सावकाश. परमार्थ कधी करायचा बोलतो, रिटायर झाल्यावरती. सद्गुरू बोलले परमार्थ कधी करायचा, माणसाने व्याख्या लावली परमार्थाची की बोलतो परमार्थ रिटायर केल्यानंतर झाल्यानंतर परमार्थ करायचा. सद्गुरू बोलले वैसा तर निघून गेली, हां ध्येय पडताळची ठेवली आहे नीच योनी. हां करा काय ते आत्ताच करा, नाही घडीचा भरोसा, कोण वेळ येईल कैसा, याचा न कळी की रोसा, जसे पक्षी दाही दिशा उडून जाते. म्हणून सद्गुरू बोलले आज करू उद्या करू परवा करू नाही, आत्ता वर्तमानामध्ये कार्य करा. समर्थ बोले ज्या दिवशी मला कळलं की बाबा काहीतरी परमार्थ करावा, तिथपासून परमार्थाला सुरुवात केली पाहिजे. अवघा परमार्थची बुडवावा हे बोले विहित नव्हे. बघा कारण सद्गुरू बोलले एका मनुष्य जन्माची चूक त्या अंतरात्म्याला फेरे लागतात. म्हणून त्या जो आत्माराम आहे पिंडामध्ये त्याला सोडवायचं आहे. काय करायचं आहे, मग तो कुठल्या माध्यमातून सुटेल, खाओ पिओ मजा करून सुटेल का. सद्गुरू बोलले देवास जयाची अत्यंत प्रती. आपलं वर्तन कसं पाहिजे, तर देवास जयाची अत्यंत प्रती आपण वर्तावे. आपलं वर्तन कसं पाहिजे, आपण वर्तावे तेने चिरती हे नाही करता. कुठं श्रवणाला हे नाही करता भगवंती सख्य घडे, पण काय असतं नियम असतं. इथं काय पण नाही चालतं. इथं विठ्ठल मात्र ज्याने घ्यावी त्यांनी पथ्य सांभाळावी. बघा म्हणून सगळं लिहून ठेवलं, एका वेगळे एक करू जाता निरर्थक, उभयोगे कोणी एक कार्य चाले. देहाला नाही चेतना, समजा देहाला चेतनाच नाही तुझ्या राहिली, काही चेतना. बघा एखाद्याला पॅरालिस होतो, चेतना राहत नाही, काही उचलू शकत नाही, काय बोलू शकत नाही. म्हणजे काय, देहास नाही चेतना. आत्माराम आहे पण देहाला चेतना राहिलीच नाही. कारण काय, आत्मा किती महत्त्वाचा आहे तुमच्या आमच्या शरीरामध्ये. सगळ्यात महत्त्वाचा आहे तो आत्मा. कारण देहातून आत्मा निघून जातो तेव्हा 4 जण उचलायला लागतात, हे लक्षात घे. जोपर्यंत तो आहे तोपर्यंत हे एवढं 80, 90, 100 किलोचं वजन तो कसा एकदम सहज उचलतोय. हां सद्गुरू बोलले तो दिसत तर नाही, पण त्याचं वजन किती असेल मग. 100 किलोचं वजन सहज एवढा. सद्गुरू बोलले 60, 70, 50, 40, 30च्या स्पीडनं पळवतो. तो पळणारा जो असतो ना तो 30, 40च्या स्पीडनं पळतो. मग सद्गुरू बोलले तो त्याचं वजन किती असेल मग. हां एवढा तुला फास्ट घेऊन पळतोय तो. हां म्हणजे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून देहाला नाही चेतना, आत्म्याचं पदार्थ उचले ना. आत्मा पदार्थ उचलू शकत नाही, म्हणून देहाची रचना केली. काय केली, स्वप्न भोजने भरेना पोट काही. स्वप्नात जेवला पोट भरेल का. हां सद्गुरू बोलले हां आत्मा बोले स्वप्नावस्थेमध्ये असतो. बघा आत्मा कसा असतो, स्वप्नावस्थेमध्ये असतो. स्वप्नावस्थेमध्ये जातो आणि परंतु देहामध्येही असतो. कुठं असतो तो, देहामध्येही असतो, स्वप्नात पण असतो. परंतु निदसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. एखादा झोपेत मच्छर चावला तर की ॲटोमॅटिक ते हात त्या जागी जातात ना, खाजवायला लागतात. बघा म्हणजे हे कार्य कसं आहे, झोपलाय देह झोपलाय पण जागा कोण आहे. म्हणून राजा जागा राहा. कसं आहे, कारण समजा लिहून ठेवलं अन्न राशी वाढी शरीर वाढतं कसं, तर अन्न रसातून वाढतं. बघा शरीराप्रमाणे विचार आणि त्याप्रमाणे त्याचा विचार, जसं खाशील तसा विचार. वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहान आळती. बघा वृद्धपणी काय तर बोलले दोन्ही लहान आळती. जशी लहान मुलाची अवस्था असते तशीच त्या
बाळाची अवस्था तशी त्या म्हाताऱ्या माणसाची पण अवस्था होऊन जाते बघा. म्हणून सगळे वृद्धपणी लहानाळती, दोन्ही लहानाळती, उन्मत्त द्रव्य, उन्मत्त देह खातो. काय करतो? उन्मत्त द्रव्य. आता उन्मत्त द्रव्य कोण खातो? आणि खायला लावतात कोण? हां, त्याच्यामध्ये होतं. सद्गुरू बोलले काय बोले? देहयोगी आत्मा बोलतो, विस्मरणे शुद्धी सांडतो सगळं काही. हां, सद्गुरू लिहून ठेवलं. हां, म्हणून निर्गुण आहे. तो कसा आहे? निर्गुण आहे. निर्गुण त्याला म्हणतात आत्मा. हां हां, मग आतमधल्याची ओळख देईल कोण? जो आतमध्ये येतो शिकवायला आलाय. अजून शोधायची तुला गरज नाही. आहे तारी देहदारी, काहीच नाही अंतरी, तयास पाता वरी वरी कळेल कैसे. म्हणून बोले ना, कळावाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, तयास पाहता विकार सुद्धा. आणि विकार आहेत कुठं? तर मायेमध्ये बघा. मन माया विकार करी, असे हे मायेमध्ये असलेले विकार सुद्धा बोलले. म्हणून म्हणले निर्गुण आत्मा. मग गुण कुणाकडे आहेत? मायेकडे आहेत. निर्गुण येतो. निर्गुण निराकार आहे. तो निर्मळ आहे. कसा आहे? मग मळ कुणाकडे आहे? तर मायेकडे आहे. आंघोळ कोणाला करावी लागते? तर मायेला. दृश्यातली पण आंघोळ आणि श्रवणामधली पण आंघोळ ही मायेलाच करावी लागेल बघा. या आत्म्याला आंघोळ नाही. तो दिसत नाही, त्याला काय धुणार तुम्ही? हां हां, जो येतही नाही, जो जातही नाही, तो असतच असे सर्व काळ. एका मनुष्य जन्मामध्ये चुकला भोग मायेला नाही, आत्म्याला आहे. हां, सद्गुरू बोलले. हां, आम्ही बहुपुण्य केले, राघवी भेटी झाली. कारण विश्वामध्ये सगळ्यांना ही भेट नाही भेटत हो. म्हणून भेटायचं असेल तर जा सद्गुरू शरण. आम्ही योग्य जागी आलेलो आहोत. अजून इकडं तिकडं जायची गरज नाही. तुला असं वाटत असेल मी अमक्या ठिकाणी परमार्थाला जातो आणि माझं असं का? सद्गुरू बोलले पापपुण्याची समकृत्वा तोपर्यंत. सद्गुरू बोलले अत्यंत पापे अधोगती घडे निशेष. सद्गुरू बोलले हां, पापपुण्य निशेष जडे ते आतोडे म्हणजे मुक्ती बघा. हां, अत्यंत सुकृते बोले स्वर्गा चढे. अत्यंत सुकृते स्वर्गा चढे, अत्यंत पापे अधोगती घडे, पाप पुण्य निशेष झडे ते आतुडे निजमुक्ती. मग तुम्हाला आम्हाला काय पाहिजे? तर बोले निजमुक्ती पाहिजे बघा. म्हणून सद्गुरूले निर्गुण आत्मा तो निर्मळ, जैसे आकाश अंतराळ. आकाश कसं आहे? अंतराळ बघितलं? निरभ्र असतं, एकदम निरभ्र, एकदम शांत. हां, जैसे आकाश अंतराळ बघा. घनदाट म्हणजे काय? की सूर्याचं किरण सुद्धा खाली पडत नाहीत, एवढं घनदाट जंगल असतं ते बोलले. एवढा तो आत्मा घनदाट आहे की तो पूर्ण भरून उरला आहे. तो सगळ्या विश्वामध्ये आहे. तो सद्गुरू बोलले सन्मुखची चौकडे म्हटले. त्याच्यामध्ये म्हटले जेथे जातो तेथे तू माझा सांगती. जेथे जातो तेथे तू माझा सांगती बघा. म्हणून सद्गुरू बोलले तुमचा आमचा हा विश्वास पाहिजे हो. आणि सगळं कार्य करतो तो तुमचा आमचा विश्वास करतो बघा. विश्वास आणि भावार्थ. नाही तर भावार्थाप्रमाणे सगळं मिळतं ना. ज्याचा भावार्थ दैसा त्यास लाभ दैसा. म्हणून विश्वास पाहिजे. विश्वास आणि भावार्थ. अखंड त्या शबरीला विश्वास होता, राम एक दिवशी तरी माझ्या राम झोपडीत येतील आणि माझा पाहुणचार घेतील, मला दर्शन देतील. आज विश्व बोलते राम आएंगे राम आएंगे. हाँ, मेरे झोपड़ी के बाग खुल जाएंगे. सद्गुरू बोलले हाँ, राम आएंगे नाही, राम आलेलाच आहे. हाँ, राम आलेला आहे, फक्त ओळख देणारा नसल्यामुळं हाँ, आज विश्वाला बोलावं लागते राम आएंगे राम आएंगे. हाँ, राम आलेलाच आहे. तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतच अशी सर्व काळ. देवाला बसवणारे आपण कोण? हाँ, देवाची प्रतिष्ठापना करणारे आपण कोण? देवानीच तुमची आमची प्रतिष्ठापना केलीच नसते. देवानी जर तुम्हाला आम्हाला सांभाळलं नसतं, ते आत्मा रामाने तुम्हाला आम्हाला सांभाळलं नसतं, तर काय तुम्ही आम्ही त्याची प्रतिष्ठापना करू? हां, हे न कळल्यामुळं आज हे सगळं चाललंय ना. हां, सद्गुरू बोलले
जैसे आकाश अंतराळ. म्हणून विश्वास पाहिजे. नक्कीच मला पहिल्या तीरावर नेईल हो. सोडवणारा आलेला आहे हो. पण जिथं सुटायचं तिथं तुम्हाला आम्हाला विश्वास पाहिजे. भावार्थावरती सगळ्या गोष्टी ठेवल्यात. घनदाट निर्मळ निश्चळ. बघा घनदाट कसं आहे ते घनदाट आहे. ते निर्मळ आहे. निर्मळ मळ नाही त्याच्याकडे. मळ आहे ते कोणाकडं. मळाचे प्रकार बरेच आहेत. दृश्यातला मळ बोले पार्वतींनी मळाचा गणपती केला. सद्गुरू बोलले अरे कसं वाटतंय. आता मळ न कळल्यामुळं माणूस दृश्यातला मळ बघत बसलाय. मळ कळला पाहिजे हो. रजस्वलीचा जो विटाळ तो मळ. निर्मळ मळ म्हणजे काय. समर्थाने निर्मळ दाखवलं पण मळ पण दाखवला पाहिजे ना. मळ दाखवल्याशिवाय निर्मळाची व्याख्या तुम्हाला मला कळणार नाही. म्हणून समर्थाला काय करावं लागतं. दोन्ही गोष्टी दाखवाव्या लागतात. हे सार या सार. तुला मी आता राजहंस बनवला आहे. तुला घ्यायचं काय ते तू ठरव. म्हणून राजहंसाची भूमिका काय आहे तर बोले सार तू घ्यावे असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवण भक्ती. बघा म्हणून सद्गुरू बोलले मळाचा गणपती केला. आता मळ कळला पाहिजे. रजस्वलीचा जो विटाळ त्याचा आळवणी झाला गाळ. त्या गाळाचेच केवळ शरीर हे. बघा वरी वरी दिसे वैभवाचे. मग हा गणपती कुठला आहे तर मळाचा गणपती. आईची पाळी चुकली तेव्हा हा मळाचा गणपती तयार झाला. मग गणपती काढला पाहिजे हो. बघा सद्गुरू बोलले रजस्वलीचा जो विटाळ त्याचा आळवणी झाला गाळ. त्या गाळाचेच केवळ शरीर हे. वरी वरी दिसे वैभवाचे अंतरित पोतडे नरकाचे. जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताची नाही. सद्गुरू बोलले अरे कुंड धुतलं तर शुद्ध होईल पण याला धुता येत नाही. याला वरूनच धुवावं लागतो. कारण झाला राजा अथवा रंग पोटी विष्ठा चुकेना एवढी घाण आहे आतमध्ये. सद्गुरू बोलले म्हणून ते अंतरी पापाचा मळकटा तू धुवून चोकटा करे वृत्ती. बघा त्या गाळाचेच केवळ शरीर. वरी वरी दिसे वैभवाचे अंतरी पोतरी नरकाची. जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडताच नाही. कुंड धुता शुद्ध होते यासी प्रति धुई जेते. दुर्गंधी देहा ते शुद्धता नाही. हा दुर्गंधी देह आहे. याला शुद्धता येणार नाही. म्हणून मळ आहे कुठं तर ह्या देहाकडे. जो चालवतो त्याच्याकडे बिलकुल मळ नाही. बघा मळ आहे मायेकडं. मळ आहे मनाकडं. पण मनाकडं मळ येतो दिसत नाही. तो दाखवायला सद्गुरू पाहिजे. बघा मळ म्हणजे काय तर सद्गुरूले मनाकडचा मळ म्हणजे काय तर मन आणि माया काय करते विकार करते. सद्गुरू बोलले बघा मन आणि मायेचा विकार काय. अमक्याने गाडी घेतली कुठनं आणले असतील पैसे म्हणजे ह्याच्या पिंडामध्ये मळ तयार झाला. बघा दृश्यातला मळ तर आहेच पण मन आणि मायेचा विकार काय तर बोले त्यांनी गाडी घेतली तुझ्या पोटात का दुखायला लागलं. हा मळ आहे. कुणाचं चांगलं झालं कुणाचं काय झालं की याला पोटात दुखायला लागलं का. अरे प्रत्येकाला आनंदाने ठेवलेलं आहे. तैशीची राहावे ना. प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे प्रत्येकाला ठेवलेलं आहे. अंबानीच्या योग्यतेप्रमाणे ठेवलं तेवढी त्याला संपत्ती दिली. अत्यंत सुकृती स्वर्गाचढे. स्वर्गाचढे म्हणजे काय चढे तो बोले सुख भोगतो तेवढं. स्वर्ग म्हणजे सुख आणि पाप म्हणजे दुःख. स्वर्ग म्हणजे कुठं वरती बघू नकोस सगळं इथंच आहे. सद्गुरू अत्यंत सुकृती स्वर्गाचढे. सुकृत म्हणजे शिल्लक. त्यांची तेवढी शिल्लक असल्यामुळे त्यांना हे सगळं मिळालेलं आहे. बघा प्रत्येकाच्या सुकृताप्रमाणे प्रत्येकाला ह्या मृत्यूलोकामध्ये ठेवलेलं आहे. तो बोलतो ना त्यांचं बरं आहे. त्या अंबानीचं बरं आहे त्या अदानीचं बरं आहे त्या अमक्याचं बरं आहे त्या तमक्याचं बरं आहे. सद्गुरू बोलले नाही. सद्गुरू बोलले प्रत्येकाला टिचभर पोट दिलेलं आहे. किती प्रत्येकाला दिलेले टिचभर पोट आणि त्याला तुला साधन पण दिलेलं आहे सगळ्या गोष्टीचं. कमवण्यासाठी साधन दिलं आहे. प्रत्येकाला साधन लावून दिलं. बघा तो कधीही कोणाला उपाशी ठेवत नाही. लक्षात घ्या. तो आहे ना जो नारायण आहे ना तो कोणाला कधी उपाशी ठेवत नाही. तो सगळे जेवल्यानंतर तो झोपतो. हे लक्षात घ्या. बघा
त्याच्या दृष्टी खालून गेले ऐसे काहीच नाही उरले. सद्गुरू बोलले म्हणून बोलले ना, निर्मळ निश्चळ सदोदित. हां, ते सदोदित म्हणजे अखंड कसं आहे ते, हां, सदोदित. म्हणून म्हणले ना, निर्गुण आत्मा तो निर्मळ. जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निश्चळ सदोदित. जे खंडलेची नाही ते अखंड. हां, जे खंडलेची नाही अखंड. ते आहे कसं, तर ते अखंड आहे. अखंड ते खंडत नाही. मग खंड कुठे आहेत? हां, खंड आहेत कुठे? तर बोलले आहेत ना खंड. हां, आशिया खंड, आफ्रिका खंड. हां, मग खंड आहेत कुठं? तर मायेवरती आहेत, पृथ्वीवरती आहेत. बघा, ते खंडत नाही, ते अखंड आहे. बघा, पण जे मला चालवते तेच त्याला चालवते, तेच त्या हत्तीला चालवते, तेच वाघाला चालवते. वाघामध्ये वाघासारखं आहे आणि हत्तीमध्ये हत्तीसारखं आहे, मुंगीमध्ये मुंगीसारखं आहे. हे डोळ्याने त्याला बघता येईल का हो? एवढं सूक्ष्म आहे की ते मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसत नाही, एवढं सूक्ष्म आहे. अणुरेणू म्हणून सूक्ष्म किडे त्याचे आयुष्य निपटाचे थोडे, त्याच्यामध्ये पण त्याला तो चालवतोय. त्याला पण हात आहे, त्याला पण पाय आहे, त्याला पण अन्न देतोय. हां, त्याला पण तोंड आहे. बघा किती डोळ्याने दिसत नाही एवढे बारीक प्राणी आहेत, त्याला सुद्धा सगळं घडवलंय. कसं केले त्याचा तोच जाणे. हा साधा विचार जरी मनात तुम्ही घेतला ना तरी तुम्हाला आम्हाला कळेल की देव आहेच आहे. बघा, म्हणजे म्हणले ना, जे खंडलेची नाही आहे ते खंडलेची नाही ते अखंड. बघा, जे उदंडावनी उदंड. हां, उदंड किती आहे? तर बोलले उदंडावनी उदंड, अणुपासून ब्रह्मांड एवढा होत जात असे दाखवलंय ना. हां, उदंडाच्याही उदंड आहे ते. हां, पण हे दाखवणारा कोदंड भेटला पाहिजे. हां, मुलं जे उदंडावनी उदंड, जे गगनावनी वाढ. बघा, हां, गगनापेक्षा आवड आहे, तो गगनाला सुद्धा भरून उरले. हां, आणि सूक्ष्म बोलले कसं आहे. हां, दिसतोय सूक्ष्म, पण ते गगनाला सुद्धा भरून उरलंय. बघा, हां, गगनावनी वाढ. हां, आणि सूक्ष्म. बघा, मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसत नाही, एवढं सूक्ष्म येते. बघा, जे दिसे ना भासे ना बोलले. काय होतंय? जे दिसत पण नाही ना भासत पण नाही, पण कार्य अखंड करते. बघा, कुठं बाहेर शोधायची गरज नाही, आपला शोध घ्यावा अंतरी. देह झोपतोय, मच्छर तो मारतोय. देह झोपतोय, खोकला आला की याला खोकतोय. हा, देह झोपतोय, पण डोळ्यावाली सकाळी घाण काढतोय, डोळ्यावाटे सकाळी घाण काढतोय, मुखावाटे घाण काढतोय, नाकावाटे घाण काढतोय, मूत्रद्वारे घाण काढतोय, गुदद्वारे घाण काढतोय, टॉक्सिसद्वारे घाम काढतोय. हा, हे सगळं करतंय कोण? हा, याचा निवाडा काढला पाहिजे. हा, ही जर घाण त्यांनी काढलीच नाही, म्हणून बोललं ना, हरिभक्ताची या घरी नीच कृती अंगीकारी. म्हणजे काय करतोय? आतमध्ये तो साफसफाईचं काम करतोय, सगळं बाहेर लोटतोय. जे शरीराला अनावश्यक आहे ते बाहेर लोटतोय. कारण ते आतमध्ये ठेवलं तर शरीराची पूर्ण नासेल. बघा, हां, म्हणून ते आतमध्ये ठेवत नाही, ते बाहेर लोटून काढतो. बघा, मग हे सगळं बाहेर काढणारा लोटणारा आहे कोण? हे नीचकृती अंगीकारी श्रवण मनन केलीची करी आता तरी कोण करतोय? हे ऐकतोय कोण? कानात बसून ऐकतोय, नाकावाटे बसून वास घेतोय, मुखावाटे बोलतोय, डोळ्यावाटे बघतोय. हां, जो डोळ्यात बसून त्याने बघितलंच नाही तर तो आंधळा बोलतात त्याला. हां, कानात बसून त्याने ऐकलंच नाही तर बोलले भाईरा, मुखात बसून तो बोललाच नाही तर बोलले मुका. हां, 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 म्हणून देहातून आत्मा हे कळलं पाहिजे कोण करतोय हे सगळं. हां, कोणाच्या सत्ते चाली हे शरीर? तो दिसत नाही, तो भासत नाही, पण तो असतचे असे सर्व काळ. बघा, हां, त्याला बघायचा
म्हणजे सद्गुरु कृपेची ज्ञान दृष्टी पाहिजे, म्हणून आत्मज्ञानाविना पारता सर्व कर्म निरर्थक. म्हणजे करणारा कोणतरी आहे, मी करतो माझं, म्हणून सद्गुरु येईल ना. तुम्हाला आम्हाला समर्थांनी संन्याशी बनवायला घेतलंय, काय केलंय? भगवी कपडे तर नाही दिली, पण संन्याशी बनवला प्रत्येकाला. काय केलं? भगवी कपडे घालायला दिली नाही, तुला जी पाहिजे ती कपडे घाल, पण सद्गुरू बोलले प्रत्येकाला संन्याशी बनवला. मग संन्याशी म्हणायचं कुणाला? तर बोलले मी आणि माझं, मी आणि माझं. या विश्वामध्ये सगळ्यात जे वाढलं असेल ना लोकांचं, तर मी आणि माझं, मी आणि माझं. अवघं झालंय भ्रांतीचं ओझं. मग ह्या सगळ्या ह्याच्यातून सोडवल कोण? हा हा मी आणि माझं विसरला तो संन्याशी झाला. बघा, जे दिसेना ना भासेना, भास पण होत नाही. बघा, ते दिसत पण नाही डोळ्यांनी, असं भासत पण नाही की जवळी जवळी अंतरी, पण त्याचा भास कधी नाही होत. जे उपजे ना नासे ना, जे उपजत पण नाही. बघा, म्हणजे देहापूर्वी ते होता आणि देह नसला तरी तो आहे. बघा, ते उपजे ना नासे ना. मग नाश कुणाचा आहे? तर मायेचा. 8 तासाच्या वरती ठेवता येत नाही. ते नसल्यानंतर ते एकदा तो आत्मा गेला शरीरातून की बोलले 8 तासाच्या वरती ठेवता येत नाही. बघा, मग त्याला प्रिझर्व करावा लागतो. बघा, म्हणून सद्गुरू बोलले ते दिसेना ना नासेना, जे येईना ना जाईना, ते येत पण नाही ते जात पण नाही. बघा, येते ती माया, जाते ती माया, वाढते ती माया, रचते ती माया, खचते ती माया. तो येतही नाही आणि तो जातही नाही, तो येईना ना जाईना. प्ररम्मते, पण प्ररम्मते मी पण आकळेना. बघा, जो मी घेऊन बसला, मी जो मी माझं घेऊन बसला, त्याला प्रब्रह्म मी पण आकळेना. बघा, ते येईना ना जाईना. प्रब्रह्म ते जे चळेना ना ढळेना, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना. प्रब्रह्म ते चळत नाही, ते ढळत नाही. चळते ती माया, ढळते ती माया. जे चालवते ते कधी ढळत नाही, ते रचत नाही. बघा, जे चळेना ना ढळेना, ते तुटत नाही. नैनम छंदांती शस्त्राणी, शस्त्रांनी तुटत नाही, ते फुटत नाही. शस्त्रांनी फुटत नाही, ते कुठल्याही प्रकारे फुटत नाही. सद्गुरुले जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना, ते रचत पण नाही ना खचत पण नाही. बघा, मग रचते ती माया, खचते ती माया. मग सगळं आहे कुठं? सद्गुरू बोलले जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना. परब्रह्म ते, म्हणून जे वस्तू परम दुर्लभ. सद्गुरूंनी काय केलं तर तुम्हाला आम्हाला त्याचा अलभ्य लाभ करून दिला. जे वस्तू परम दुर्लभ, जयचा अलभ्य लाभ, तेच वय सुलभ संत संगे करुणी. वस्तू प्रकटाचे असे, पाहता कोणाशीच न दिसे, नाना साधनी सायाचे न पडे ठाई. जेथे परीक्षावंत ठकले, ना तरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले निज वस्तूसी. जे दीपाची दिसेना, नेत्रांजनी वसेना, 16 कळी पूर्ण शशी, परी तो दाखवेना वस्तूसी. तीव्र आदित्य कळारासी, तरी तोही दाखवेना. म्हणून माया तिथा अनंताची, संत सोये सांगती. बघा, जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना. प्रब्रह्म ते, जे सन्मुखची सर्व काळ, सन्मुख जेथे जातो तेथे तू माझ्या सांगते. जवळच आहे. जे सन्मुखची सर्व काळ, जे निष्कळंक. कसं आहे ते कसं आहे? तर निष्कळंक. मग कळंक कोणाला आहे? तर मायेला. म्हणून सद्गुरू बोलले कलंकित कोण आहे? तर माया.
दोष मायेला लागतात. तो निष्कलंक आहे बघा. आणि निखळ, निष्कळंक आणि निखळ. निखळ आहे, निखळ. सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे बघा. त्यामध्ये म्हटलं सर्वांतर आकाश पाताळ. आता आकाश कळलं पाहिजे, पाताळ कळलं पाहिजे. व्यापून असे तयाविन कोट रिता ठाव नाही. नबी वावरेजो अनुरेणू काही. तयाविन कोटे रिता ठाव नाही. सदा संचला येत ना जात काही बघा. तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतचे असे सर्व काळ. म्हणून तो सर्वांतर आकाश पाताळ व्यापून असे. अविनाश ते ब्रह्म निर्गुण. कसं आहे ब्रह्म, कसं आहे तर अविनाश आहे. मग नाश आहे तो मायेला, फोटो येतो मायेचा. पण जे ब्रह्म आहे त्याचा फोटो कधी येत नाही हो. म्हणून प्रतिमा करावी लागली. युगाप्रमाणे अधिष्ठान, अधिष्ठानाप्रमाणे मंत्र बघा. म्हणून अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण. मग माया कशी आहे तर सगुण आहे. सगुण साकार आहे. सहांचा आकार तिला आहे. काय आहे माया कशी आहे तर सगुण साकार. म्हणून बोलले ना अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण. जी नाचते ना ती माया सगुण आहे. आणि सगुण आणि निर्गुण का लावले? सगुण आणि निर्गुण का लावले? जिथे जिथे हरिकथा निरूपण चालू आहे तिथं का लावले? सगुण आणि निर्गुण का लावले? का लावले तर बोले सद्गुरू भेट झाली म्हणून लावले बघा. नाही तर मग ह्यांना कामाला लावले. लोक भेटली तर ह्यांना कामाला लावले. मग मन माया विकार मग सगळं कार्य चालू बघा. सद्गुरू भेट झाली तर लवतील हो. सगळ्यात कठीण असेल ते लवणं बघा. का लवले? म्हणून सद्गुरू बोलले ना अविनाश ते ब्रह्म निर्गुण, नासे ते माया सगुण. सगुण आणि निर्गुण का लवले? का लवले का? पण म्हटलं या कर्दमाचा विचार. कर्दम 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 म्हणजे चिखल. पाचा भूताचा खंबीर ना कुठे गेला? पाचा भूताचा खंबीर केला, त्याच्यामध्ये आत्मा घातला. काय केला? कर्दमाचा विचार करू जाणते योगेश्वर. मग यांनी ज्याने हा योग आणला त्याला म्हणतात योगेश्वर. योगेश्वर कळला पाहिजे. आहे तरी परम सुगम परिजनाचे झाला दुर्गम. काय जायचे चुकले वर्म सत समागमाकडे. आहे तरी परम सुगम. हा योग आहे, हा परम सुगम आहे. मग योगेश्वर भेटला पाहिजे. जोपर्यंत योगेश्वर भेटत नाही तोपर्यंत सद्गुरू बोलले हा कर्दमाचा विचार करणार नाही हो. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर. जैसे शीर आणि नीर राजहंस निवडती बघा. जैसे शीर आणि नीर म्हणजे दूध आणि पाणी निवडण्याचा अधिकार का राजहंसाचा. नाहीतर मग लक्ष्मण विष्ठेचा गोळा स्वतःचं काय म्हणवी तर बोले राजहंस म्हणवी बघा. जमला राजहंसाचा मेळा, तिथे आला डोमकवळा. डोमकवळे या विश्वामध्ये बरेच आहेत. सगळे ड्रेस बिरेस घालून आलेत. त्यांचं कार्य पण खूप मोठं आहे. ते असं दाखवतात की आम्ही किती महान आहोत. पण सद्गुरू बोलले साराने असर निवडण्याचा अधिकार फक्त एका राजहंसाचा. सद्गुरू परंपरा भेटली, संत परंपरा भेटली तर काय करते तर तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य लोकाला, सर्वसामान्य माणसाला काय बनवते? राजहंस बनवते. राजहंसाचा अधिकार काय तर सार तितके घ्यावे. म्हणजे चांगलं तेवढं उत्तम तेवढं घे आणि असार म्हणजे वाईट वाईट टाकून दे. पण माणसाची अवस्था आज काय? वाईट वाईट घेतोय, चांगलं चांगलं टाकून देतोय बघा. आज विश्व तो कावळा घेऊन फिरतंय मानस सरोवरामध्ये. पण मानस सरोवर कळलं पाहिजे हो. मानस सरोवर कळलं पाहिजे. मानस म्हणजे मन. आणि कुठल्या सरोवरामध्ये त्याला बुचकळलं पाहिजे, कुठल्या सरोवरामध्ये त्याला बुडवलं पाहिजे. जिथं तिथं हरिकथा निरूपण चालू आहे त्या श्रवणाच्या सरोवरामध्ये त्याला बुडवला पाहिजे. ज्या माध्यमातून तुमच्या आमच्या मनाला काय करतील तर बोलले राजहंस बनवतील बघा. सरळ सरळ समर्थाने लिहून ठेवलं. तिकडं माणूस सरोवरामध्ये जाऊन तिकडं काही मिळणार नाही बाबा. या कर्दमाचा विचार करू जाणती योगेश्वर. जैसे शीर आणि नीर राजहंस निवडती. म्हणून दूध आणि पाणी वेगळा करण्याचा अधिकार एका राजहंसाचा.
तुम्ही आम्ही श्रवणाला जाऊन तुम्ही आम्ही काय करायचे तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे. समर्थ काय करतात, काय चांगलं आहे कधीच दाखवणार नाही. तुझ्याकडे विवेक दिला आहे ते विवेक आणि शोध, विवेक आणि बघ. राजहंस तुला बनवला आहे, तुला पाणी घ्यायचं का दूध घ्यायचं ते तू ठरव. म्हणून शीर आणि नीर जे वेगळं करतात त्याला म्हणतात राजहंस. जड सबळ पंचभूतिक. सद्गुरू बोलले जड आणि सबळ. जड पंचभूतिक माया कशी आहे तर बोलले जड आहे, जड. मग जडत्व हा मायेचा गुण आहे ना. हा, माया जड आहे, तो चालवतो तो जड आहे का हो. मग म्हणतात ना तो गेल्यानंतर माती जड झाली. हा, माती जड झाली बोलते. मग जोपर्यंत तो होता त्याला हलका केला कोणी होता, हलका करणारा कोण आहे बघा. सद्गुरू बोलले जड सबळ पंचभूतिक. पंचभूतिक माया कशी आहे तर जड आहे, जड. त्यामध्ये आत्मा हा कसा आहे, व्यापक आहे. व्यापक म्हणजे काय, त्याला कुठली जागा आहे का शरीरावरती. तो जळीस्थळी काष्टी पाषाणी तो भरून उरला आहे. सद्गुरू बोलले डोळ्यानं दिसत नाही असं बारीक जरी एखादी मुंगी किंवा बारीक डोळे एकदम किडा असेल आणि आपल्या पायावर चढला तर तिथून आपल्या डोक्याला मेंदूला लगेच तिथं हे पोचते की खाली काहीतरी वळवळते. म्हणजे तो तिथं पण आहे बघा. हां, त्याला शोधायचं कसा. हां, तो किती सूक्ष्म आहे बघा. एवढं त्या हत्तीला सुद्धा त्याच्यावरती मुंगी चढली ते कळतं. म्हणजे किती जाणीव दिली. हां हां, लगेच कळतंय. दात जरी चावला तरी लगेच कळतंय की इथं दात चावला, इथं मुंगी चावली तरी लगेच कळतंय. म्हणजे तो अख्ख्या शरीरभर आहे. हां, अख्ख्या शरीरामध्ये तो भरून उरला आहे बघा. हां, मग त्या रूपाशी रूप कैसे. त्यामध्ये बोले आत्मा व्यापक. कसा आहे तो व्यापक आहे, व्यापक. हां, हे आत्म्यामध्ये शरीर आहे लक्षात घ्या, बाकी कुठे शोधायची गरज नाही. हां, हे जड पंचभूतिक आहे ना, या आत्म्यामध्ये व्यापक आहे. व्यापक म्हणजे आत्म्यामध्ये आत्म्याने ह्याला व्यापलंय सगळं बघा. असं नाही की तो छातीमध्ये असा आत्मा असतो असं नाही. सद्गुरू बोलले तो अखंड व्यापून आहे बघा. केसात जरा जरी वळवळ झाली ना तरी डोक्याला खाजवतो. म्हणजे काय, तो व्यापून आहे, सर्वांग व्यापून आहे. तो आतून पण आहे आणि बाहेरून पण आहे बघा. हां, व्यान उदान समान अपान सगळ्या इंद्रियामध्ये तो आहे. तो प्रत्येक द्वारामध्ये आहे बघा. हां, आपलं काम तो अखंड करतोय. जड सबळ पंचभूतिक. माया जड आहे पण त्याच्यामध्ये आत्मा व्यापक आहे. व्यापक म्हणजे तो आत पण आहे आणि बाहेर पण आहे बघा. पण त्याचा फोटो कधी आला नाही. तो नित्य अनित्य विवेक पाहता कळे. मग नित्य आणि अनित्य विवेक कळेल कुठे, विवेकाची ओळख भेटेल कुठे, विवेकाचा जन्म मिळेल कुठे, विवेकाला जन्मपिंडात घालायला कुठे मिळेल तर जा सद्गुरू शरण. सद्गुरू काय करतात तर मायेचे लग्न ब्रह्माशी लावतात. म्हणून बोलले ना या मायेचे लग्न ब्रह्माशी लावलं आणि त्याच्या विचाराच्या मंथनातून ज्याचा जन्म झाला त्याचं नाव विवेक. विवेक आणि वैराग्य जन्माला आलं बघा. म्हणून सद्गुरू बोलले नित्य आणि अनित्य विवेक पाहिजे. काय पाहिजे, नित्य आणि अनित्य करण्यासाठी काय पाहिजे तर विवेक पाहिजे. हां, म्हणून विवेकी तो राजा. नाही तर सेवकाचे नाव पण राजा. फायदा काय. हां, जातीचा विवेक पाहिजे. कसा पाहिजे विवेक, कसा पाहिजे. हां हां, म्हणून ऐसा पाहिजे की राजा काही पक्ष आणि परमार्थी ते असं देखता दुर्जन दाखेत बैसवी प्रचितीचे तडाके बघा. म्हणून बोले ना जड सबळ पंचभूतिक त्यामध्ये आत्मा व्यापक. तो नित्यानित्य विवेक पाहता कळे. मग पाहता का हा नित्यानित्य विवेक कळायचा तर कुठे जायला पाहिजे पाहायला. हा, जा सद्गुरूशी शरण. अरे स्वर्गीची अमरेची जाती मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि हे काय जे चाललं ना वैकुंठाधिपत्याचं ते कार्य आम्हाला त्या कार्याचा रसस्वाद आम्हाला घेता यावा पण घेता येत नाही. कारण काय तर अमरपद लागले. काय लागले, सुटका हा विषय फक्त मनुष्य जन्म. हितच करणं हितच सूट बघा. थप्पीला लागायची गरज नाही. हां, मन हा वगैरे अर्पणेश्वरा पुनरपी संसार आहे नाही. हां, काया माया दो दिसाची. हां, पण माणूस चाललाय उताना. त्याला सरळ करायला सद्गुरूच पाहिजेत. उसामध्ये घे जे रस.
हेर ते सांडेचे बाकस बाकस. हं? तुझं बाकस केलं कोणी? हा, एवढा शेट तुझा बाकस केला कोणी? जोपर्यंत रस होता तेपर्यंत विषयांनी खाल्ला याला पार पार. बघितलं का ते गुऱ्हाळ बघितलं? सारखी वाजवत ठेवतात, कुळकुळ 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 कुळकुळ. कारण काय? लोकांचं लक्ष केंद्रित करतात. काय करतात? लोकांचं लक्ष केंद्रित करतात आणि त्याला प्यायला उद्युक्त करतात आणि मग असा त्या उसाच्या सारख्यामध्ये घालतात त्या उसाला. बघा, मग त्याच्यामध्ये तडका पण मारतात, लिंबू लावतात, परत आलं घुसवतात. हा, आलं का काय लक्षात? हा, आलं? हा, सद्गुरू बोलले. हा, आणि असा त्याचा चिप्पाड बनवतात ना, जोपर्यंत त्याचा जेवढा जेवढा रस आहे, सद्गुरू बोलले एक 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 कण सुद्धा ठेवत नाही रसाचा. मग रस कळला पाहिजे. जोपर्यंत देहामध्ये पुण्य आहे तोपर्यंत ते भोगतात हो. आणि एकदा का देहातील पुण्याही संपली की फेकून देतात. बघा, आणि ते फेकून देतात असे ना की त्याला गोडाऊन म्हणलं असं त्या डायरेक्ट त्या पिंपामध्ये जातो. बा कसं त्याचं नाव, बा कसं, असं कसं, बा असं कसं. बोलतो काय करू, मला कळलाच नाही. सद्गुरू बोलले कळला नाही, देणारा आला होता, तू घेतला नाहीस. हा, मग बाकस व्हायच्या अगोदर येव. हा, बाकस झाल्यानंतर रसच राहिला नाही, करणार काय तू? हा, हा, शिल्लक नाही राहिली देहाची, बाकस झालं बाकस. त्याला राम म्हणायला सांगले, दात नाही राहिले, दात शिल्लक नाही राहिले. त्याला सांगितलं राम म्हण, तो म्हणतो लांब लांब. सद्गुरू बोलले अरे लांब लांब म्हटला तर जवळ येईल काय तो? हा, सद्गुरू बोलले बा कसं. हा, बाकस झाल्यानंतर परमार्थ करून जमेल काय? हा, जोपर्यंत देहामध्ये रस आहे ना, रस म्हणजे कळलं पाहिजे हो, देहाची पुण्य आहे ना, सगळे तरुण आहेत ना, देहाला ताकद आहे ना, तोपर्यंतच परमार्थ केला पाहिजे. नाही तर मग अंजर पंजर ढिले होतात, मांडी घालता येत नाही. नंतर बोलतो काय करू, पाय दुखतात. सद्गुरू बोलले बघा. हा, म्हणून सद्गुरू बोलले उसामध्ये घे जे रस, एर ते सांडेचे बाकस, जैसा जगामध्ये जगदीश विवेकी ओळखावा. सद्गुरू तैसा जगामध्ये जगदीश. आता जगामध्ये जगदीश, हा, विवेकानं ओळखता आला पाहिजे ना. हा, जगाला चालवतो त्याचं नाव आहे जगदीश. बघा, हा, हा, जगामध्ये जगाला चालवतो त्याचं नाव आहे जगदीश. हा, हा, देहाला चालवतो त्याचं नाव आहे आत्मा. हा, बघा, सद्गुरू बोलले. पुढं म्हटलं तैसा जगामध्ये जगदीश विवेकी ओळखावा. पहिली गोष्ट म्हणजे विवेक मिळेल कुठे तिथे गेलं पाहिजे. बघा, रस नाशिवंत पातळ. रस कसा आहे? रस कसा आहे? पातळ आहे, पातळ. आत्मा शाश्वत निश्चळ. बघा, सद्गुरू रस नाशिवंत आहे. हा, ही माया जाणार आहे. हा, किती जरी तू काही कमवून जरी ठेवलंस तरी सगळं नाशिवंत आहे. सद्गुरू बोलले नाशिवंत पातळ आहे बोललोय. हा, आत्मा शाश्वत निश्चळ म्हणजे निश्चळ आहे, त्याला धर ना. हा, रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. रस कसा आहे? अपूर्ण आहे. हा, हे रस कुठं पण तुला लावायला लावतील, पण हा रस अपूर्ण हे तुला कळलं पाहिजे हो. बघा, मग माणसाला कुठं कुठं रस आहे. हा, रस हा अपूर्ण आहे. समर्थांनी काय सांगितलं? रस हा अपूर्ण आहे आणि सद्गुरू बोलले आत्मा परिपूर्ण आहे. बघा, हा, आत्मा परिपूर्ण काय जाणावा, केवळ जाणावा. बघा, मग माणसाला रस परमार्थाला आहे का हो? तुम्हाला आम्हाला रस परमार्थाला होता का? सद्गुरू भेट झाली, गोडी लावली, गोडी. पण गोडी काढण्यासाठी गुळ दिला, काय केला? हा, नाही तर सद्गुरू बोलले गुळ कसा लागतो विचारलं तर माणूस कसं सांगेल गुळाची गोडी? हा, म्हणून म्हणले ना सद्गुरू बोलले. हा, अनुर्वाच्य समाधान झाले. समर्थांनी काय केलं? तुम्हाला अनुर्वाच्य समाधान. जे अनुर्वाच्य म्हणजे काय? तर वाचेनं ह्या समाधानाचं वर्णन तुम्ही आम्ही करू शकत नाही. त्याला म्हणतात अनुर्वाच्य समाधान. अनुर्वाच्य समाधान झाले ते पाहिजे, बोलले, परंतु बोलता पण येत नाही. आता गुळ खाल्ल्यावर गुळाची गोडी कशी सांगणार? हा,
तो स्वतः खाल्ला पाहिजे, तेव्हा कळेल की गुळाची गोडी अशी असते. हां बघा, सद्गुरू बोलले, रस नाशवंत पातळ, आत्मा शाश्वत निश्चळ, रस अपूर्ण, आत्मा केवळ परिपूर्ण जाणावा. बघा, मग परिपूर्ण कोण आहे? तर बोले आत्मा आहे. तो येत नाही, तो जात नाही, तो अखंड भरून उरला आहे, तो देहात पण आहे, देहाच्या बाहेर पण आहे, सर्वांगी व्यापून आहे. हा, आत्म्यासारखे एक असावे. कसा असावं? एवढं शरीरभर आहे, पूर्ण जगामध्ये जगदीश्वर आहे, पण आत्म्यासारखे एक असावे. काय असावे? हा, तो सगळ्या शरीरामध्ये भरून उरला आहे, पण एकच आहे. बघ, असं नाही की हातावर वेगळा, पायावर वेगळा, डोळ्यात वेगळा, कानात वेगळा. हा, सगळीकडे एकच आहे, म्हणून चालवितो एकलाची एक. हा, चालवितो तिन्ही लोक. ते आत्मा रामाचा विवेक पाहिलाची पाहावा. आता तिन्ही लोक कळले पाहिजे, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. स्वर्ग कळलं पाहिजे, मृत्यूलोक कळला पाहिजे, पाताळ लोक कळला पाहिजे. हा, जो चालवितो तिन्ही लोक, ते आत्मा रामाचा विवेक पाहिलाची पाहावा, आणि पहिलाची पाहिला, ह्याच्या अगोदर तर नाही पाहिला, म्हणून दाखवणारा पाहिजे. म्हणून ते म्हणते ना, आत्म्यासारखे असावे माते दृष्टांतासी यावे. हा, आत्म्यासारखे एक असावे माते दृष्टांतासी द्यावे, दृष्टांत मिशे समजवावे कैसे तरी. बघा, आता दृष्टांत काय देणार? हा, दृष्टांत काय? सद्गुरू बोलले एक असावे, एक, म्हणून चालवितो तिन्ही लोक. बरोबर, अशी आत्मस्थिती संचली, ते माया कैशी झाली, जशी आकाशी वाहिली झुळूक व्हायची. बघा, ही माया कशी आहे? तर वायाची झुळूक जशी येते ना, तशी ही माया आहे. कधी जाईल सांगू शकत नाही, वायाची झुळकसारखं आहे, म्हणून करायचं काय ते ठरव. बघा, नंतर काय नाही, मेल्यावर मोक्ष नाही, जिवंतपणे मोक्ष द्यायचं आहे. आम्ही जे श्रवण करतोय, आम्ही जे सद्गुरू बोलले परमार्थ करतोय, त्यालाच म्हणतात मोक्ष. मोक्ष मेल्यावर नाही, जित्या होईल. सद्गुरू बोलले, जित्या नाही भगवत भक्ती, मेल्या कैशी होईल मुक्ती? मेल्यावर मुक्ती नाही. बोलतो ना, मेल्यावर काय? सद्गुरू बोलले, मेल्यावर काय नाही, जे काय ते इथंच आहे, इथंच करायचं, इथं सुटायचं. सद्गुरू बोलले, आत्म्यासारखे असावे माते दृष्टांत मी समजावे काहीतरी, दृष्टांत मी समजावावे काय कसे तरी. अशी आत्मस्थिती संचली, तेथे माया कैशी झाली, जशी आकाशी वाहिली झुळूक व्हायची, वायोपासून तेज झाले. आता आकाशामध्ये वायू आणि वायूमध्ये तेज. बघा, ही सगळी उत्पत्ती या मायेची कशी दाखवली? तर बोलले, वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, म्हणजे पाणी. तेज म्हणजे अग्नी. सद्गुरू बोलले, आकाशामध्ये वायूची झुळूक आली, त्या वायूच्या झुळकेपासून तेज झालं, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. बघा, म्हणून बोलले ना, चिंचेच्या पाणी बांधले देवळं, आधी कळस मग पायारे. सद्गुरूने एका थेंबातून निर्मिती केली, इंचात होता फुटात वाढवला, फुटाचा 6 फूट केला. म्हणून सद्गुरू बोलले, हे सगळं भूमंडळ कसं निर्माण झालं? ही पृथ्वीची निर्मिती कशी झाली? तर सद्गुरू बोलले, आकाशात वायूची झुळूक आली, वासनारूपी वायूची झुळूक आली आकाशामध्ये, आणि त्या वायूच्या झुळकीने काय केलं? तेज निर्माण केलं. काय केलं? बघा, सद्गुरू बोलले, वायूपासून तेज झाले, तेजापासून आप कळलं पाहिजे. सद्गुरू बोलले, हां, सद्गुरू बोलले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. मी हे भूमंडळ कशातून? एका थेंबातून निर्मिती या भूमंडळाची. कुठली? फुटाचा 6 फूट केला. बघा, हां, वायूपासून तेज झाले, तेजापासून आप निपजले, आपापासून आकारले भूमंडळ. मग आपापासून आकारले भूमंडळ. हे मग जे पाणी, हे निर्मिती, आमची निर्मिती कशातून झाली? तर पाण्यातून निर्मिती. बोलले, भूमंडळापासून उत्पत्ती. बघा, भूमंडळापासून उत्पत्ती. मग भूमंडळ कळलं पाहिजे. भूमंडळ, जीव नेनो झाले किती? मग किती जीव आहेत? समर्थाने पत्ता देऊन टाकलाय, 84 लक्ष योनी प्रति, जे कोटी फेरे, त्याच्यामध्ये नरदेहाची प्राप्ती, अवचटल आतरीचं भाग्य. म्हणून जो मनुष्य देही जन्मला तो परमार्थाला लिगटला पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले, जीव झाले नेनो किती? जीव नेनो झाले किती? जीव किती झाले?
परंतु परब्रह्म आदी आणि अंती व्यापून आहे. बघा, परंतु जीव जरी किती जरी झाले, 84 लक्ष योनी जरी झाल्या, तरी सद्गुरू बोलले परंतु ब्रह्म आदी अंती. जे चालवते ते परब्रह्म आदी आणि अंती, आदी आणि अंती. ही माया गेली तरी ती असणार आहे, माया नव्हती तरी ती आहे. परब्रह्म ते आदी अंती व्यापून आहे. जे जे काही निर्माण झाले ते ते अवघेचे नासले. बघा, जे दिसणारे ते नासणारे, जे निर्माण झाले ते नासणारे. म्हणून बोलले ना, नाशिवंत जा माया जाणार सगळं. ही माया कशी आहे तर नाशिवंत आहे. बघा, मग नाश मायेचा आहे. तो चालवतो त्याला नाश नाही, तो अविनाशी आहे. बघा, जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले. परी मुळी ब्रह्म ते संचले जैसे तैसे. माया रचते, माया खचते, माया फुटते, माया येते, माया जाते, पण परब्रह्म कधी येत नाही, परब्रह्म कधी जात नाही. जे जैसे तैसे. बघा, घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न भासे आकाश जैसे. बघा, आता घट काढला पाहिजे. जर सद्गुरू भेट झाली तर घटाची स्थापना करतील. बघा, आणि घट भरण्यासाठी काय केलं तर नविदा भक्तीचं श्रवण दिलं. त्याला काय केलं, नविदा भक्तीचा पाया दिला, श्रवण. नंतर पहिलं श्रवण, नंतर कीर्तन, नंतर विष्णू स्मरण. पण काय केली, घटाची स्थापना केली. बघा, जो आला त्या घटाची काय केली, स्थापना केल्या. घटापूर्वी आकाश असे, पण घटाला आकाश कळलं पाहिजे. आणि घट बसण्यासाठी त्याला सत्वगुणाची मांडणी केली. काय केली, घट बसण्यासाठी त्याला अक्षता म्हणतात, त्याची सत्वगुणाची मांडणी केली घट बसण्यासाठी. आणि असा दाबून बसवला. मग होईना ते होईना का, घट बोलायला लागला, आता होईना ते होईना का, तोडून टाकली जन्मातील आशंका जन्म आणि मृत्याची. बघा, म्हणून बोले ना, घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे. बघा, घटापूर्वी आकाश आहे, घटात पण आकाश आहे, घटाच्या बाहेर पण आकाश आहे. घट नसला तरी आकाश राहणार आहे, सद्गुरू बोलले. बघा, पण घट बसण्यासाठी सद्गुरूला बरीच प्रक्रिया करावी लागते. बघा, घटाला घट बसवला, त्याला सद्गुणाची मांडणी दिली. पहिली माळ लावली ती श्रवणाची, दुसरी माळ लावली कीर्तनाची. पहिली माळ श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. आणि मग देवभक्त अखंड भेटी केली आणि तुटी होणार नाही. बघा, म्हणून आत्मज्ञाना पार्था सर्व कर्म निरर्थक. बघा, आत्मनिवेदन कळलं पाहिजे. जवळच्या देवाला, स्वतःच्याच देवाच्या देवाला निवेदन देव. दृश्यात कार्यकारण लावलंय, कलो श्रीपाद श्रीवल्लभा. पण निवेदन ठेवायचं कुठं आहे, अंतरी. पण अंतरीचं निवेदन कधी पास होईल तर देवाला जे आवडते ते तू करत असशील तर ते तुला मिळेल. बघा, घटापूर्वी आकाश असे, घटामध्ये आकाश भासे, घट फुटता न नासे आकाश जैसे. तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ, मध्ये होत जात सकळ चराचर. परब्रह्म कसे तर अचळ आणि आढळ आहे, पण हे सचराचर जे आहेत ते कुठं आहेत, मध्ये आहेत. मध्ये आहेत. सगळे चराचर कुठं आहेत, कामना, भावना, वासना, दृश्यातले पण प्राणी दाखवलेत, पण इथं पण दाखवलेत ना. सद्गुरू बोलले, आधी पिंडाचा शोध मग ब्रह्मांड. आधी पिंडाचा बरा शोध घ्यावा, मग ब्रह्मांड विरावा. मन म्हणजे काय, अंतरात्मा म्हणजे काय, राम आएंगे नाही, राम आलेला आहे. त्याची ओळख देणारा सद्गुरू पाहिजे. सद्गुरू बोलले, तो येतही नाही, तो जातही नाही, तो असतच अशी सर्व काळ. सद्गुरू बोलले, जे जे काही निर्माण झाले ते आधीच ब्रह्मे व्यापिले, सर्व नाशता उरले. परब्रह्म अविनाश ब्रह्म, ऐसे ब्रह्म अविनाश, तेची सेविती ज्ञाते पुरुष. बघा, सद्गुरू बोलले, तेची सेविती नाते पुरुष. तत्व निदर्शने आपणास आपण लाभे, तत्वे तत्व मिळविले, त्यासी देहनाम ठेविले, ते जाणते पुरुषी शोधले तत्वे तत्व. मग या तत्वांचा निवाडा कोण करून दिलो.
तुमच्या आमच्या पिंडामध्ये किती तत्व आहेत, ह्या तत्वाचा निवाडा कोण करून देईल? पहिली गोष्ट म्हणजे माणसाला तत्वच माहिती नाहीत. हां, कारण तुमचा आमचा देह समर्थाने आम्हाला दाखवला, सद्गुरूंनी शिकवलं की 84 तत्वाचा देह. किती? हां, 84 तत्व. किती? तेवढे पिंडाची 16, ब्रह्मांडाची 16, सूक्ष्माची 25, स्थूळाची 25, 16 दुनी 32, 25 दुनी 50, 50 आणि 32 किती झाले? 82. एक मन, एक अंतरात्मा, टोटल झाले 84. मग हे तत्वाचं गाठोडं बांधले कुठं? बांधले आहे गाठोडे. जो कोणी विवेके सोडी त्याच्या पुढ्यात गेलं पाहिजे. आणि 84 तत्वाचा निवाडा तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे. बघा, तत्वे तत्व मिळविले. काय केलं? 84 तत्व एकामेकाला जोडली. बघा, पाचा भूताचा खंबीर म्हणजे 84 तत्वाचा देह बनवला. काय बनवला? आणि त्याशी देह नाम ठेवले. काय ठेवले? देह. देह म्हणून जन्माला आलं तेव्हा कुठलं नाव नव्हतं. हे नाव हे लोकांनी दिले आपल्याला. जे काय तुमचं आमचं जे नाव आहे ना, ते लोकांनी दिलेलं आहे. सद्गुरू बोलले त्याला नाव नाही, ते अरूपाशी रूप कैसे, तो नामातीत आहे. बघा, मग नाम आहे कुणाला? जो चालवतो त्याला. एकदा तो गेला ना की देहाला बोलतात बॉडी आली का? बॉडी बॉडी बोलतात त्याला, बॉडी. हा, म्हणून म्हणले केशव कळला पाहिजे. केशव म्हणले केशवाय नमः, माधवाय नमः, मधुसूदनाय नमः, गोविंदाय नमः, 24 नामी सहस्त्रनामी. त्याला नावं किती आहेत? 24 नामी सहस्त्रनामी, परितो आहे अनामी. अरे तो कैसा आहे अंतर्यामी, ते विवेके ओळखावे. बघा, म्हणून हा देहातून आत्मा निघून जातो ना, तेव्हाच तो निवाडा कळू येतो. देह हा जड पडतो. म्हणून बोलतात सूत लावा, सूत लावा, सूत लावा. सूत हल्लं तर हनुमंत आहे, आणि सूत जर हल्लं नाही तर हनुमंत गेला. पण हनुमंत एकटा जात नाही, तो लक्ष्मणाला आणि रामाला घेऊन जातो खांद्यावर. बघा, म्हणून सूत लावा, सूत लावा. बघा, आणि सीतेला मग अग्निकाष्ट करावं लागतं. काय करावं लागतं? आता सीता कळली पाहिजे, श्रीराम कळला पाहिजे, लक्ष्मण कळला पाहिजे, हनुमंत कळला पाहिजे. हा, एकदा का 84 तत्वाचा निवाडा झाला, मन, माया, मन आणि अंतरात्मा, 84 तत्वामध्ये सद्गुरू बोलले हा निवाडा कधी कळू येतो? म्हणून समर्थ बोलले तत्वे तत्व मिळविले, त्यासी देह नाम ठेविले, ते जाणती पुरुषी शोधिले तत्वे तत्व. मग जाणता भेटला पाहिजे ना. तत्वांचा शोध घ्यायचा म्हणजे जाणता भेटला पाहिजे. नाहीतर माणसाची जाणीव जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. म्हणून सद्गुरूले जाणीव जाऊ नसे असं वाटत असेल तर जा सद्गुरूला शरण. म्हणून बोले ना, तत्व झाडा निशेष होता, ते निमाले देहंता, निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेकी झाली. बघा, तत्व झाडा झाला पाहिजे. काय झाला पाहिजे? तत्वांचा झाडा झाला पाहिजे. विशेष निशेष होता, तत्व झाडा निशेष होता, ते निमाली देहंता. बघा, देह अहंता आहे. हा, निमाली पाहिजे, देहंता झाली पाहिजे. निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके झाली. बघा, ऐक्यता झाली पाहिजे. निर्गुण ब्रह्मी ऐक्यता, जीव शिवाचा निश्चय बोलिला असे सद्गुरू बोलले. हा, देवा भक्ता अखंड भेटी केली आणि त्रुटी होणार नाही. बघा, विवेके झाली. विवेके देहाकडे पाहिले, तो तत्वे तत्व वसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी. तर विवेकाची पिंडामध्ये विवेक जर पिंडामध्ये जन्माला आला तर देहाकडं, विवेकाने जर देहाकडं पाहिलं तर बोले तत्वे तत्व ओसरतात सगळी. हो, बघा, तत्वे तत्व ओसरले, आपण काही नाही आले प्रत्ययासी. आपण हा विषयच राहत नाही. बघा, मी आणि माझा हा विषयच राहत नाही. विवेक एकदा तुमच्या आमच्या पिंडामध्ये जन्माला आला की मी आणि माझं माणूस विसरून जातो. काय करतो? बघा, आपला आपण शोध घेता. मग घेता का? मग आपला आपण शोध घ्यायला कुठं गेलं पाहिजे? त्याला ठिकाण आहेत, प्रत्येक ठिकाणी आहेत. हां, तो युगामध्ये युगाचा अधिष्ठाता आलेला आहे कार्याला. हां, त्याच्या चरणी जाऊन बसलं पाहिजे ना. आपला आपण शोध घेता, मग आपला शोध घेण्यासाठी कुठं गेलं पाहिजे? हां, असाच बाबा महाराज भगत सगळ्यांकडे भेटून
तीर्थाला जाऊन आपला आपला शोध घेता येईल का हो? हां, सद्गुरू लिहून ठेवलं, दावा घेऊन तीर्था जाती मग विचार करते अंतःकरणी, जिथे तिथे धोंडा पाणी, उगाच वनवन वनवन हिंडोनी काय होते, म्हणून ठाईची बैसोनी करा एकचित्त, आवडीने अनंत आळवावा, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. पांडव त्यावेळी पण लाका जरी जळता विवरद्वारातून काढलं आणि तुझं मोकळी लायसे कैसे, म्हणून बोलले ना, आपला आपण शोध घेता. आपली तो वार्ता कसली तर माईक वार्ता, आपली तो माईक वार्ता. मग माया दुसरं काय बोलेल, माईकच बोलेल ना. सद्गुरू बोलले आपली काय पारमार्थिक वार्ता असेल, हां, आपली तो माईक वार्ता. सद्गुरू बोलले तत्वांती उरेल तत्वता निर्गुण ब्रह्म. बघा, आपणा विन निर्गुण ब्रह्म, हेची निवेदनाचे वर्म, तत्वाश्रीसा गेला भ्रम मितूपणाचा. म्हणून बोलले ना, मितूपणाची बोळवण करायची. हां, मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी त्याच्यासाठी श्रीदत्त ध्यान पाहिजे. कुठलं मितूपणाची बोळवण करायची म्हणजे श्रीदत्त ध्यान पाहिजे. बघा, मग श्रीदत्त कळला पाहिजे. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना. हां, आता एक मुखाकडे आणलाय, काय केला? हां, त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाना. अधिष्ठान आहे कुठं? हां, पहिले अधिष्ठान पिंडात लावतात, दृश्यात अधिष्ठान नंतर देतात. बघा, आधी पिंडाचा शोध मग ब्रह्मांड. म्हणून सद्गुरू बोलले ना, आपण विन निर्गुण ब्रह्म, हेची निवेदनाचे वर्म, तत्वाश्रसा गेला भ्रम मितूपणाचा. मग जिथं मितूपणाची बोळवण होईल तिथं जा ना. मी पाहता आढळले ना. कारण काय, एकदा सद्गुरू भेट झाली, विवेकाचा जन्म पिंडामध्ये केला की मी पण आढळतच नाही हो. मी आणि माझं माणूस विसरूनच जातो. मी पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म ते छळेना. मग काय, तर निर्गुण ब्रह्म छळत नाही. आपण तेची परी कळेना सद्गुरू विन. बघा, पत्ता देऊन टाकला. आपण तेची परी कळेना सद्गुरू विन, म्हणून धरावे ते पाय आधी आधी. जयास वाटेना मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा. सद्गुरू करावा लागतो. बाबा भगत भटजी भेटतात, सहज भेटतात, पण सद्गुरू म्हणून बोलले ना, आम्हाला जातीचा सद्गुरू, आम्हाला कर्माचा सद्गुरू पाहिजे. कारण कलियुग हे कर्मावर आधारित आहे. इथं कर्म केली पाहिजे सांग, मग सांग कर्म शिकवणारा सद्गुरू कर्माचाच पाहिजे. मग बोले ना, मी पाहता आढळेना निर्गुण ब्रह्म छळेना, आपण तेची परी कळेना सद्गुरू विन. सारा सारा अवघे शोधिले, तो असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. सारा असाराचा निवाडा घेताना काय झालं तर बोलले, सद्गुरूने असार तर निघूनच गेलं, म्हणजे फोलकटासारखं उडवून टाकलं. म्हणजे सुपाची भूमिका तुम्हाला आम्हाला बनवली. काय म्हणली समर्थांनी, काय केलं तर सुपाची भूमिका तुमच्या आपुषाकडे दिली. म्हणजे चांगलं चांगलं घेतलं ना, फोलकट उडवून टाकली. असार ते निघून गेले, पुढे सार ते उरले निर्गुण ब्रह्म. आधी ब्रह्म निरोपिले, तेची सकळामध्ये व्यापिले, सकळ अवघेची नासले, उरेल ते केवळ ब्रह्म. बघा, सगळं नाचणारच आहे ना, सद्गुरू बोलले. कारण जे दिसेल ते नाचेल, जे येईल ते जाईल, जे रचेल ते खचेल, पण जे असं जे असेल ते ब्रह्म. म्हणून त्यामध्ये आधी ब्रह्म निरोपिले, त्याची सकळामध्ये व्यापिले. ते सगळ्याला व्यापू नये, पण जे सद्गुरू बोलले सकळ अवघेची नाचले, परंतु उरले ते केवळ ब्रह्म. मग राहतं ते केवळ ब्रह्मच राहतं. माया जाते, मायेला अग्निकाष्ट करावं लागतं, पंचतत्वात ती विलीन होते. सद्गुरू बोलले, पण जो चालवतो तो कधी पंचतत्वात विलीन होत नाही, तो असतच अशी सर्व काळ. सद्गुरू बोलले, देहाप्रमाणे त्याला भोग आहेत. सद्गुरू बोलले, हां, मग त्याला सोडवायचा का त्याला पुन्हा फेऱ्यात लावायचा हे तू ठरवायचं. होता विवेके संवार, ते निवडे सारासार, आपला आपणासी विचार ठाई पडे. सद्गुरू बोलले, विवेकानं संवार करायचा आहे. त्यामध्ये सारासाराचा निवाडा दिलेला आहे. विवेकाने जर आम्ही सारासाराचा निवाडा घेतला तर बोले राजहंसाची भूमिका तुमची आमची झाली पाहिजे. आपला आपणाची विचार ठाई पडे. बघा, आपण कल्पिले मी पण शोधिता नुरे जाण,
मी पण गेली निर्गुण आत्मा स्वये, मी आणि माझं विसरला त्यालाच म्हणते सडण्याशी. बघा, निर्गुण आत्मा स्वये. बघा, झाली या तत्वाचे निरसन. तत्वांचं निरसन झालं पाहिजे ना. निर्गुण आत्मा तेची आपण. हा, निर्गुण आत्मा. हा, मी कोण नाही, मी निर्गुण आत्मा आहे. हा, सद्गुरू बोलले, झाली या तत्वाचे निरसन. तत्वाचं निरसन करायचं म्हणजे सद्गुरू शरण गेल्याशिवाय तत्वाचं निरसन होणार नाही. निर्गुण आत्मा तोची आपण. आज का दाखवावे मी पण तत्व निरसनापरी. बघा, तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले. सोम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. सोम भावे, सोहम सोहम सोहम, सोडव सोडव सोडव, तिथं दिलेलं आत्मनिवेदन. बघा, देवा जरी सोडविशी येतो ना तरी सोयीत करीन. गर्भवास हा चुकवीन, त्यालाच म्हणतात आत्मनिवेदन. जे माहिती नव्हतं त्यावेळी दिलेलं आहे त्याची ओळख सद्गुरू करून देतात. बघा, तुम्हाला आम्हाला या गोष्टीची माहिती पण नाही, ती ओळख सद्गुरूंनी करून दिली. म्हणून ते म्हटले ना, सद्गुरू बोलले, तत्वामध्ये मी पण गेले तरी निर्गुण ब्रह्म सहजच उरले. सोम भावे, सोम भावे प्रत्यय आले आत्मनिवेदन. आत्मनिवेदन होता देवा भक्ताची ऐक्यता. सारासार भक्त विभक्तता सांडून झाला. आणि जोपर्यंत त्यांनी दिलेलं पिंडामधलं गर्भामध्ये जे दिलेलं निवेदन जोपर्यंत त्याला दाखवत नाही तोपर्यंत त्याला ऐक्यता मिळत नाही. हो, सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले, देवा भक्ताची ऐक्यता करून द्यायची. म्हणजे मी जन्माला येण्याच्या अगोदर ज्याला वचन दिले देवा सोडविषयी तेनं सर ती सोयीत करीन. गर्भवास हा चुकविन पुन्हा न येते अशी दुखवून प्रतिज्ञा केली. तेव्हा ते जन्मवेळ पुढे आली. माता आक्रोंद लागली प्रस्तुत काळी. बघा, म्हणून सगळे भगवंताला वचन दिलंय. ते वचन काय तर आत्मनिवेदन केलंय. पुढे म्हटलं, आत्मनिवेदन होता देवा भक्ताची ऐक्यता. साचार भक्त विभक्तता सांडोणी झाला. भक्त कसा झाला पाहिजे, विभक्त झाला पाहिजे. निर्गुणासी नाही जन्मरण. निर्गुणासी नाही पाप पुण्य. निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. मग मोकळा माणूस होईल कधी तर बोले निर्गुणासी नाही जन्ममरण. हा हा, देव पाहावयाशी गेलो आणि देवाची होऊनी ठेलो. बघा, ज्याने ज्याने देवाची कर्म आत्मसात केली तोच देव. शोधायची गरज नाही. सद्गुरू बोलले, निर्गुणासी नाही जन्ममरण, निर्गुणासी नाही पाप पुण्य. निर्गुणान्य होता आपण मुक्त झाला, मोकळा केला, त्याला मोकळा केला. बघा, तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला. आपणाशी आपण बोलला कोहम म्हणे. बघा, मग त्याला कोहम म्हणायला लावणारे आहेत कोण? आपणाशी आपण गुंडाळला. कारण काय, गर्भामध्ये बोलला, गर्भामध्ये होता त्यावेळी त्याने सोडव बोलला, सोहम सोहम सोहम, सोडव सोडव, देवा जरी सोडविशी येतो ना, हे त्याने आत्मनिवेदन केलं. सोयीत करीन गर्भवास हा चुकवीनं पुन्हा इथे येणार नाही. गर्भी म्हणे सोहम आणि बाहेर पडताची म्हणे कोहम. म्हणजे काय, तो बाहेर पडल्याबरोबर लोकांनी त्याला धरला, लोकांनी पकडा, स्वतःचा त्याच्यावरती निर्माण केला. मग काय झालं, तो कोहम म्हणाला, कवा 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 असाच रडतो ना. रडताना कसा रडतो, कवा कवा कवा, मी बोललोच नाही बोलतो. काय बोलतो म्हणजे लगेच पालटला. हां, आणि त्याची ओळख देण्यासाठी सद्गुरूला कार्याला यावं लागलं. बघा, गर्भी म्हणे सोहम, बाहेर पडताची म्हणे कोहम. बघा, म्हणून बोलले ना, तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला. आपणाशी आपण बोलला कोहम म्हणे. तत्वी गुंतला म्हणे कोहम. तत्वामध्ये गुंतल्यानंतर काय म्हणतो तो कोहम. विवेक पाहता म्हणे सोहम. बघा, एकदा विवेकाचा पिंड जन्मामध्ये आल्यावरती काय म्हणतो तो, बोले सोहम सोहम सोडव. आता नको देवा, खूप झालं. हां, जे गर्भामध्ये जे वचन दिलं होतं, आत्मनिवेदन केलं होतं, तेच बोला विवेकाच्या माध्यमातून तो बोलायला लागला, सोहम सोडव. अनन्य होता सोहम सोहम मावळली. या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत.
देही असून देहातीत जाणी ऐसा, म्हणजे बोले देह असून देहातीत. बघा, म्हणजे माझा देह नाही आहे तितके देवाचे, ऐसे बोलले निश्चयाचे. हा, सर्व देही सद्गुरू या उपरी त्याची स्वरूप संत देही असून देहातीत जाणीजे ऐसा, संदेहवृत्ती ते न भंगे, म्हणून बोललेची बोलावे लागे. आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावी. बघा, संदेहवृत्ती, कारण माणसाची जर संदेहवृत्ती असेल तर सद्गुरू बोलले हे ते न भंगे. संशय असावा पण मसनात नाही असा नसावा. सद्गुरू बोलले संदेहवृत्ती न भंगे, म्हणून बोललेची बोलावे लागे. समर्थाला हे संदेह काढण्यासाठी काय काय करावं लागलं बघा. बोललेची बोलावे लागे. आम्हाशी हे घडले प्रसंगी श्रोती क्षमा करावे. सद्गुरू स्वतःवर घेतात, आम्हाला हे घडलेलं आहे म्हणून तुम्हाला आम्ही सांगतोय हो. तर तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर श्रोती क्षमा करावी बोलले. बघा, म्हणून म्हणले ना संदेहवरती ते न भंगे, बोलवली म्हणूनही बोललेलीची बोलावे लागे. कुणाला जर वाईट बोललं असेल तर क्षमा करा. सद्गुरू स्वतः आपली माफी मागतायत. किती 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 हो दिनाचा दयाळ होतो. बोललीची बोलावे लागे. आम्हासे हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मायत भवनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.